कल्याण सरोली. तर आता आम्ही जेमतेम म्हणजे चढलंच असं वरती थोडेसे शिड्या आणि काही नाही असं मस्त वाटला. तर तर आज आम्ही आमच्या दिंडीकडच्या डोंगरावर म्हणजे डोंगरावर चालल्या. तर तुम्ही पण चला. म्हणजे आम्ही कसे गेलो, रस्ता थोडा खराब होता, नका जाऊ, रस्ता बांधल्यावर जावा. तर मी अशीच श्रावण महिन्यात बोललेलो पाय बरा होते देवा येईन. तर देवाने केला माझा पाय थोडाफार बरा. तर पाय देवाने माझा बरा केला का, पण देव माझा पाय बरा करता आणि मी येता देवाचे सहारे बाबा. आमच्या आगरी कोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही आता निघतो सगळी डोंगरावर जायसाठी. पोरी पण आल्या, भाचीची मजा आहेत. तर आम्ही सगळी चालल्या. तर तुम्ही पण चला आमच्यावर फिरत फिरत. तर आता नाक्यावर म्हणजे आमच्या तिथले काहीतरी नाश्ता घेता, म्हणजे डोंगरावर बसून खाव. तरी चटई विसरलोच बा. तर चला मग आता बघू. तर यो आमचं गाव भादवड आणि सामनीच आपलं डोंगर म्हणजे डोंगर असं पसरलेला आहे. या साईडचा डोंगर म्हणजे एकदम जवळ आहे, बिल्डिंगच्या त्या साईडला असं डोंगर आहे. तर चला मग तुम्ही पण आता जाल तेव्हा बघाच. चढलो का तर माझी स्टोरी. तर इथले मी एकटी चालो, इथले चाललो इथपर्यंत पण गेलो बरोबर का. पुढे इथं थांबले ना, इथं नाही. हा इथपर्यंत मी आलो. नंतर माझ्या हवा टाईट पुरं सर्वच नाही मला. स्पीड मारला तुला गाडी. नंतर हर्षूला सांगला मी, हर्षू नरे चप्पल आहे मला यांना नाही आला. यावी दोघं आले मला नाही आला. तर दिंडीगडावर आपण आलेलो आहोत आणि दिंडीगडावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथं आपल्या महाराजांचा आश्रम. खाली मी थोडी एवढी तरी स्कूटी शिकन का इथपर्यंत मी येत ना आश्रमापर्यंत. सकाळचे तुम्ही याल ना, तुम्हाला मोर बीर बघायला भेटतील. सकाळचे मोर तिकडे मोर धावत होते तर आपण तिथलं सांगितली नाही का मी टाकलेल बा व्हिडिओ. घरा गेला आम्ही कोयलीचा पण घेता. यो जे बा सिधाचा झाड, यो जाम भारी झाड दिसले. मग हा खरंच नाही मस्त झाड वाटत नाही का. ना असं मस्त झाड वाटतंय. फोटो काढा इथं. लवकर पोचू आम्ही. इथले एवढं तर मी इथले अशीच इथले आलो. सब्जा वेळ हे भारी नाही ज्यानं वजन कमी व्हायचं सब्जा. जवळ आहे का आता मंदिर आता दिसायला लागले. दिसते का तुम्हाला बघा. आणि तुम्ही इकडे बघा बघू शकता अमेझॉनच्या जंगल सारखा आहे आमचा डोंगर. या तुम्ही पण चालत चालत या, न थकता या. कारण की काय रस्त्याचं काम चालू आहे ना, मग गाड्या नाही जात. पहिलेच सांगता, नाही तर बोला सांगला नाही का तिथे.
आणि डोंगरावर म्हणजे असं कॅन्टीन आहे तिथं, असं आपल्याला नाश्ता भेटतं आणि थंड पाणी आहे का, असं थंड पाणी पण भेटतं. इकडे देवीचं मंदिर असतात, म्हणजे आपल्या आगरी लोकच असतात. कुठे पहिले तिकडे जाऊन येतो ना वरती. आता नाही येईल बेला रे. आता वाघ लुप्त झालाय. काही काही माणसांच्या अंगावर येतात ते वाघ. दीदी वाघ आता लुप्त झालाय, पण ते आता भादरकरांच्या लोकांच्या अंगावर येतात का? मावशी मोर कसा करतं? म्याव ते असेल ते बघ बघायला रेचा पायो मोर रहेगी तेरी आस्था क्या प्रणय. तर पाय देवाने माझा बरा केला का, पण देव माझा पाय बरा करता आणि मी येता देवाचे सहारे. बाबा बरेच दिवस बोलू येईल, पाय दुखा होता पण पाहिजे. जो सरलीचा ब्रिज, त्याच्या पुढचा कल्याणचा ब्रिज, जो सापाड गाव ब्रिजची पुढे आहे तो. हे सापाड खात ब्रिजची पुढे तीच पैसे सापाड खात. आणि इकडे भादवड, इकडे सापाड सरोली. दिसत आता काही दिसत नाही. फडकाला ना तो मंदिर आपल्या घातली. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की ज्योत ने सारा लिया तमस्या. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, देव हे महेश्वरा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ. शांती वाटते नाही का, शांत वातावरण. दुनियादारी पासून माणूस जरा. तर चला आता दर्शन घेऊ.
या रे चप्पा या 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 जोडीने दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, रिद्धी सिद्धी माता की जय. आणि या साईडला दुर्गा माताची म्हणजे मूर्ती आहे आणि फोटो पण आहे. तर चला आपण आता मंदिरात जाऊ. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में. प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में. आवाज वगैरे ती असेल, कारण की इथं बिल्डिंग दिसत म्हणजे आपली साईड आली. हा ती चालत ना, ती इकडची साईड आली. ती तो ब्रिज दिसतो ना, ती ब्रिजची बाजूची बिल्डिंग किती आहे मला अजून नाही दिसलं. ती आपली साईड आली इकडची आणि ही तिकडे बापगाव वगैरे बापगाव साईड. ती तू इकडे खांडपा आला ना या साईड. खांडपा तिकडे कुठे गेला, इकडे गेला. यो रोड जातो जो शिर्डीला. इकडे
तर आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि पुजारीने पण मस्त म्हणजे असा चांगली माहिती दिली कशी पूजा करायची, असा पिंडीवर कसा म्हणजे या करायचं पूर्ण माहिती दिली आणि पुजारी म्हणजे पूजा करू दिली आम्हाला, तर चांगला वाटला. तर आता आमचं दर्शन झालं आणि थोडं उन्हामुळे थोडं डोलं या करताना असं आणि मस्त दर्शन झालं आणि पुजारी म्हणजे असं पेरू दिला आम्हाला प्रसाद म्हणून. जामच भारी म्हणजे प्रतिमाचा पेरू लागला देवाचा प्रसाद. घेतला कोंड असेल ना बघा जाऊन बाबा नका कुंड आहे तो कळ भारी बघ ना निस पाणी हातपाय म्हणजे मंदिरात जायच्या पर्यंत पायी ती थोडीच माझी चप्पल नको घ्या या बेलपत्र आहे पकडा चप्पल आता आम्ही नाश्ता करणार आहोत. आता नाश्ता करणार आहोत. याच्या नाश्ता पाणी नाही आमची उतरली करू शकत बाबा. तुम्ही नाही पाण्याची बाटल्या आणल्या कुठची आणू मी तिथं आपण गाडी करत नाही म्हणून पाणी नाही ना वरती पाणी वरती गाड्या इथे करत नाही गाड्या पप्पा. तर आम्ही उतरणार आहोत. चला आता उतरता हल्लू हल्लू. वरती पाणी असतं ना पेरू ना असं पेरूच नाही खाल्ला. निसर्गाच्या सानिध्यात जी मजा आहे ना ती खालती उतरल्यावर नाही म्हणून निसर्गाच्या हेड राहा तुम्हाला शांती जाणवल. पाय तुरवायला घेतलेत ग तुम्ही बसायला पत्रवली येते ऊन आहे गरम झाला मॅडम वाडा होता कार नाही दिले का इथं चला ना. तर मस्त असं वातावरण गरम झालं असेल ती रेत चप्पा बसले. हे आतमध्ये तो तानावा झोक्यार का कोणला झोका घ्यायलाचा का मग तू वडा नाही खाऊ शकत का? ए उपास आहे ना हिला उपास धरायला द्या. खाली तिथे शेण आहे ठेव ना प्लेट मध्ये. काय रे तू पण प्लेट ठेवले ना. अरे पिशवी ठेव असं. पिशवी इथे छोट्या पिशवीत मावेल का? अरे 2-3 प्लेट घे ना खोल ना. साप थंड झालं. पाव बघ थोडा मोठा आहे. दिसले केल्याचं चटणी पाहिजे नाही सफरचंद ऐक सफरचंद सफरचंद तिला एक प्लेट मध्ये नाही. अगं तू बस ना माझं खाली ठेव बस ना खाली. अरे प्लेट तर काढू दे यार. लाईव्ह मोबाईल तू बसायला काढला म्हणजे मला बस ठीक दिसायला पहिले नाही वाईट पिशवी देत बघ चप्पल आहे ना चटणीत पाणी त्यात ब्ल्यू कलरची पिशवी त्याच्यात दे तिला येईल तिथं ठेव.
हा ना, ए गे दिशा दिदी तिथे ठेव तुला अलग. इथं वडापाववाले असते ना, ती कुठे काय पण इथं असतं. तर चला, आमचा पेटपूजा झालेली आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत. पक्षी पाहिजे. तर चला आता घरी जाऊ आणि तोपर्यंत आमचा नाश्ता म्हणजे बरा पेपर वाटला. काढायला पाहिजे घरात ठेवलं. चला मग पेपर आणणं देते सगळं गाडी. हो, चला चला चला. ठेवून का केला असतं? तर आम्ही नाश्ता केला ना, मग आपला कुठे आपला उचलाचा दुसरा असं टाकून नाही जायचा. पर्यावरणाचं रक्षण करायचा, नाही तर खायचा तिथंच कुरकुरे टाकायचा. तसं नाही करायचं, तुम्ही करू नका कोणी. आणि चला मग आता आपण घरी जाऊ, संदेश देत आहोत. कचऱ्याची पिशवी पिकली पण बाबा, बघू तर चांगलं. तर दिंडीगडावर चढून म्हणजे जाम आनंद मस्त वाटला देवाला भेटून. तर देवाला बोलू, आम्हाला अशीच म्हणजे ताकद दे, चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे आणि तुझ्या दर्शनाची म्हणजे आमच्या हातपाय असं सही सलामत ठेव. माणसाला दुसरं काय नाही. आणि खूप छान वाटलं असा. तर आता आम्ही चाललो घरी. मठ, गगनगिरी मठ नाही, आपण ना तिकडं काहीतरी वरती चढायला लागतं, वरती डोंगरावरती मठ आहे. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा, तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख तेरा. शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. चंद्रमा ललाट पे, भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. सोपं आहे. जय आगरी कोली.